नमस्कार. डोळे मिटा आणि क्षणभर विचार थांबवा, कारण आज आपण ऐकणार आहोत फक्त एक कथा नाही, तर एका जखमी, नाकारलेल्या पण कधीही न झुकलेल्या योद्ध्याचा आत्मसंवाद. ही कथा आहे मृत्युंजयाची. जन्माने सूतपुत्र, कर्तृत्वाने महावीर आणि निष्ठेने अमर अशा अंगराज कर्णची. इथे तलवारी चालतात पण जखमा मनावर होतात. इथे युद्ध रणांगणावर असते पण संघर्ष मात्र आत्म्यामध्ये असतो. जर तुम्ही कधी कमी लेखले गेले असाल, नाकारले गेले असाल किंवा स्वतःला सिद्ध करत थकलेले असाल, तर ही कथा आहे तुमच्यासाठी. आज आपण फक्त ऐकणार नाहीत, आज आपण कर्णाच्या आयुष्यात अगदी स्वतः उतरणार आहोत. तर चला, या थरारक, वेदनादायी आणि प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूयात. रात्र काळी आहे, पण त्या काळ्यापेक्षा गडद आहे ते एक मन. रणांगण शांत आहे, पण त्या शांततेपेक्षा खोल आहे एका योद्ध्याची वेदना. लोक ज्याला अर्जुन म्हणतात, महान धनुर्धर, त्याच जगात एक मन आहे ज्याला इतिहासाने सूतपुत्र म्हटले, पण ज्याने स्वतःच्या हातांनी आपले भाग्य घडवले. नाव त्याचे कर्ण, आणि ही कथा आहे त्या कर्णाची. ही कथा आहे एका मृत्यूला हरवणाऱ्या आणि नियतीला आव्हान देणाऱ्या मृत्युंजयाची. एका स्त्रीच्या बाहुपाशात एक बालक जन्मतो, पण समाज त्याचा जन्म साजरा करत नाही, कारण त्या बालकाला वंशाची ओळख नाही. माता कुंती. पण समय, परिस्थिती आणि भय यांच्या गुंत्यात तिने त्या बालकाला टोपलीत ठेवून नदीवर सोडले. पाण्यावर तरंगणारी ती टोपली म्हणजे केवळ लाकूड नव्हते, ती होती त्याच्या भाग्याची नाव. त्या छोट्या बालकाला नजरेत माया असणाऱ्या राधेनं उचललं आणि अंगावर घेतलं आणि म्हणाली, हा माझा आहे. त्या क्षणापासून कर्णाने आई मिळवली, पण जगाने त्याला कधीच स्वीकारलं नाही. लहान कर्ण हातात धनुष्य घेतो. सूर्यप्रकाश त्याच्या अंगावर पडतो. त्याच्या डोळ्यात चमकते ते स्वप्न की मी एक धनुर्धर बनेन, मी श्रेष्ठ बनेन. पण जग त्याला थांबवते आणि विचारते, तू कोण आणि तुझा जन्म कोणाचा? तू एक सूतपुत्र आहेस. आणि हाच शब्द, सूतपुत्र, हाच शब्द म्हणजे फक्त अपमान नाही, ती कायमची झालेली कर्णासाठीची जखम होते. समाजाने घातलेली मर्यादा त्याच्या छातीत जखमेप्रमाणे रुतते. पण कर्णाघरात हार नाही, त्याच्या रक्तातच बंड आहे. तो म्हणतो, जात माझी नाही, कर्तृत्व माझे बोलेल. कर्णाची पाऊले द्रोणाचार्यांकडे वळतात. तो म्हणतो, मला शिकवा. द्रोण त्याच्याकडे पाहतात. कौशल्य, तेज, एकाग्रता सर्व असते, पण ते विचारतात, तुझे पितृत्व काय? आणि तो पुन्हा शांत होतो, कारण त्याच्याकडे उत्तर नाही. द्रोण म्हणतात, राजपुत्रांनाच मी शिकवतो. इथे पहिल्यांदाच नियतीचा दार जोरात बंद झाल्यासारखा वाटतो. कर्णाच्या आत एक ज्वालामुखी पेटतो. तो एकटा बसतो आणि मूठ आवळून म्हणतो, मी जन्माने कमी असेल, पण पराक्रमाने नाही. आता तो परशुरामांकडे जातो. ब्राह्मण असल्याचे खोटे सांगतो, शस्त्रविद्या शिकतो, आणि शिकत असताना तो फक्त बाण सोडत नाही, तो स्वतःची ओळख तयार करत असतो. प्रत्येक बाणाबरोबर तो जगाला उत्तर देत असतो की मी कोण आहे हे तुम्ही ठरवणार नाही, ते मी ठरवणार. पण नियती मात्र शांत बसत नाही. एक दिवस गुरु परशुरामाला सत्य कळते. ते कर्णाला शाप देतात, संकटाच्या क्षणी तू तुझी शस्त्रविद्या विसरून बसशील कर्णा. आणि हा शाप फक्त शब्द नाही, तो त्याच्या जीवनाच्या छातीत घुसलेला भाला ठरतो. अर्जुन हा द्रोणांचा आवडता शिष्य. राजकीय पाठबळ, ओळख, मान सन्मान हे सर्व त्याच्या पाठीशी. एक दिवशी कर्ण आणि अर्जुन हे एकमेकांसमोरासमोर उभे राहतात. लोक म्हणतात, दोन जसे महासागर भेटत आहेत. कर्ण धनुष्य उचलतो. त्याच्या डोळ्यात ज्वाला असते. द्रोण, भीष्म, संपूर्ण कुरुवंश त्या दृश्याचा साक्षीदार असतो. अर्जुनाच्या कौशल्याला लोक दाद देतात, पण कर्णाच्या बाणात देखील लोकांनी आक्रोश पाहिलेला असतो. अर्जुन जिंकू पाहतो, पण कर्ण सिद्ध करू पाहतो. त्यावेळी द्यूताप्रमाणे निर्णय करणारा आवाज घुमतो की सूतपुत्राला स्पर्धेचा अधिकार नाही. कर्णाच्या हातातील धनुष्य थरथरते. त्याचा आत्मसन्मान जसा रक्तबंबाळ होतो, आणि त्या क्षणी नियती
त्याला हात देते दुर्योधनाचा. तो सिंहासनावरून उठतो आणि म्हणतो, आजपासून कर्ण माझा मित्र आहे आणि तो अंग देशाचा राजा असेल. त्या एका निर्णयाने कर्णाला राज्य मिळते, पण त्याहून मोठी गोष्ट मिळते ती सन्मान. दुर्योधन त्याच्यासाठी आता केवळ मित्र बनला नाही, तर तो त्याच्या आत्मसन्मानाचा रक्षक बनला आहे. कर्ण म्हणतो, आता जीव जाईल पण मी माझं मित्रत्व सोडणार नाही. आता राधा माधव कर्ण नाही, तो बनतो अंगराज कर्ण. पण अंतर्मनात राधेचा मुलगाच आहे. आईसाठी त्याचे प्रेम, तीव्र ममता, न बोलता वाहणारे अश्रू हे सारे त्याला मानवी ठेवतात. तो राजे, शस्त्रे, युद्ध यांच्या गर्जनेतही आईसमोर मुलगाच राहतो. राधा त्याच्या डोक्यावर हात फिरवते तेव्हा तो जिंकलेल्या लढाया विसरतो. पाठोपाठ द्रौपदीचा प्रसंग येतो. स्वयंवरात कर्ण उभा राहतो. त्याच्या नजरेत प्रेम नाही पण स्वीकारले जाण्याची आस्त असतेच. द्रौपदीचा आवाज घुमतो की मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही. त्या शब्दांनी केवळ त्याचा नकार होत नाही, तर तो संपूर्ण आयुष्यभरासाठी जखमी होतो. त्या क्षणी तो बाहेरून खंबीर असतो तरीही आतून मात्र तुटलेला असतो. मित्रांनो, कर्ण हा वीर आहे पण तो माणूसही आहे. त्याच्या मनात प्रेम आहे, ममता आहे, आत्मसन्मान आहे, जखमा आहेत आणि आक्रोश देखील आहे. त्याचा शत्रू अर्जुन नाही, त्याचा खरा शत्रू आहे अधिकार न मिळाल्याची वेदना. आणि म्हणूनच तो दुर्योधनाशी बांधला जातो, वैचारिकरित्या नाही तर भावनिक देणे म्हणून. कुरुक्षेत्र समीप येते. रथ, शंख, नगारे, युद्धाचा वास, मृत्यूचा श्वास हवेत दरवळत आहे. कर्ण रथावर उभा आहे आणि सूर्यप्रकाश त्याच्या कवचावर पडत आहे. त्याचे कवचकुंडल तो दान देऊन बसला आहे. हा कर्ण दानशूर आहे. जिथे राजेही क्षणभर विचार करतात, त्याच्यासाठी दान ही वृत्तीच नाही, ती त्याची ओळख होती. आपण या कथेत जिथे उभे आहोत तिथे तो अजूनही मृत्युंजय झालेला नाही. अजूनही त्याचा संघर्ष मात्र सुरूच आहे. अजूनही त्याला आपल्या जन्माची ओळख नाही. अजूनही त्याच्या आयुष्यात येणारे आहे ते कुंतीचा स्वीकार, शापाचे फळ, अर्जुनाशी अंतिम सामना आणि नियतीशीचा त्याचा शेवटचा संवाद. पण एक गोष्ट मात्र आत्ताच स्पष्ट आहे. हा कर्ण पराभूत असला तरी छोटा नाही. तो जखमी असला तरी तो मोडलेला नाही. आणि तो खाली पडलेला असला तरी तो वर पाहत आहे. कारण त्याच्यामध्ये आहे एक आवाज. मला जे मिळाले नाही त्याची मला तक्रार मुळीच नाही, पण मी जे आहे त्याचा मला अभिमान मात्र नक्की राहील. ही कथा इथे संपत नाही मित्रांनो. ही कथा इथून सुरू होते. पहाट होत आहे, पण कर्णाच्या जीवनात उगवणारा हा प्रकाश शांत नाही. सूर्य क्षितिजावर येतोय, पण त्याचा प्रत्येक किरण जणू त्याला प्रश्न विचारत आहे की तू कोण आहेस? कोणतरी कर्णा? संग्रामातील योद्धा की स्वतःशी लढणारा मनुष्य? अंगदेशाचा राजा असूनही त्याच्या मनात एक रिकामी जागा आहे. तो लोकांचा नायक आहे, पण स्वतःच्या नियतीसमोर मात्र असहाय्य. प्रत्येक स्तुतीच्या आवाजामागे त्याला ऐकू येतोय तो एकच शब्द, सूतपुत्र. कर्ण, तू सूतपुत्र आहेस. हा शब्द केवळ समाजाचा नाही, हाच शब्द त्याच्या मनातही घुमतो आहे. जिथे जिथे तो मोठा होऊ पाहतोय तिथे तिथे हा शब्द त्याची भिंत बनून उभा राहतोय. कर्ण रणांगणात उभा आहे. त्याच्या हातात धनुष्य आहे, डोळ्यात ज्वाळा आहे, त्याचा श्वास स्थिर आहे, पण त्याच्या हृदयात मात्र लढाई सुरू आहे. ती अर्जुनाशी नव्हे, स्वतःशी. तो आकाशाकडे पाहतो. सूर्य त्याचा सखा. तो मंद स्वरात म्हणतो, देवा तू तरी सांग की मी कोण आहे. वारा वाहतो पण उत्तर देत नाही. नियती कधीही लवकर उत्तर देत नाही, ती आधी परीक्षाच घेते. दरबारात तो दुर्योधनाच्या बाजूला उभा असतो. दुर्योधन त्याच्याकडे पाहून म्हणतो, तू आहेस म्हणून मी आहे. आणि या शब्दांनी त्याच्या मनात निष्ठेची मुळं आणखी घट्ट रोवली जातात. कर्णाला माहीत आहे दुर्योधनाशिवाय त्याला सन्मान मिळालाच नसता. दुर्योधनालाही माहीत आहे की कर्णाशिवाय त्याला दोस्तच नाही. आणि हा फक्त मैत्रीचा संबंध नाही, तर हा दोन जखमी आत्म्यांचा करार असतो. वाटेत भरीव शांततेत एक दिवस द्वारावर स्त्री उभी असते. चेहऱ्यावर ओळखीची न दिसणारी ओळख, डोळ्यात अव्यक्त समुद्र. ती म्हणते, कर्ण. आणि तू थबकतो. त्याच्या नावात इतकी माया, इतकी वेदना, इतका कुंठित प्रेमभाव आजवर कुणी ठेवलेला त्याने ऐकला नव्हता. तर ती असते कुंती, माता कुंती, त्याची जननी.
पण आई म्हणून ओळख मिळवण्याचा अधिकार तिने स्वतः गमावला होता. कुंती त्याच्या समोर उभी आहे. शब्द सापडत नाहीत. आयुष्यभर न सांगितलेला सत्याचा पर्वत घशात अडकलाय. कर्ण शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर कटुताही नाही आणि खोली मात्र खूप आहे. तो म्हणतो, बोल, तू कोण? कुंतीचा आवाज थरथरतो. मी 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 तुझी आई रे. कर्णाच्या हातातील धनुष्य सैल पडते. जमीन जणू हलू लागते आणि त्याच्या जीवनातील सर्वात मोठा प्रश्न समोर उत्तर बनून उभा राहतो. तो खूप उशिराने. तो शांतपणे विचारतो, आता का? हा प्रश्न साधा नाही. त्यात वर्षानुवर्षे साचलेली वेदना आहे. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा मी नदीवर तरंगणारी टोपली होतो. आज मी अंगराज आहे आणि आता तू माझी आई आहेस. कुंतीचे अश्रू तिच्या पायांवर पडतात. ती म्हणते, कर्ण, ती माझी चूक होती रे. समाजाची भीती होती, पण तू माझाच आहेस. कर्ण हसतो, पण ते हास्य मात्र धारदार असतं. मी तुझा होतो तेव्हा तू मला सोडलंस. आज मी स्वतःचा झालोय तेव्हा तू मला हक्क सांगायला आली आहेस. कुंती म्हणते, युद्ध टाळ कर्ण. दुर्योधनाची साथ सोड. तू पांडव आहेस. तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस. तुला राज्य मिळेल, सन्मानही मिळेल. क्षणभर कर्णाच्या मनात वादळ उठतं. राज्य, सन्मान, ओळख सर्व काही त्याच्या पायाशी येऊन पडणार असतं. पण तो डोळे मिटून एक चेहरा पाहतो, तो दुर्योधनाचा. त्या क्षणी त्याला आपली ओळख आठवते. तो म्हणतो, आई, मला जन्म दिला म्हणून तू माझी आई झालीस, पण मला सन्मान दिला तो दुर्योधनाने. मी त्याला सोडू शकणार नाही. मला माफ कर. कुंतीच्या डोळ्यात धक्का बसतो. कर्णाच्या आवाजात शांत निर्धार असतो. तुझ्याशी अन्याय झाला, मलाही झाला, पण मी माझ्या मैत्रीशी अन्याय करणार नाही. युद्धात तुझे 5 पुत्र जिवंत राहतील याची मी शपथ देतो, पण 6वा मी स्वतः नाही राहणार. त्या क्षणी कुंती रडते आणि कर्णही. दोघेही दूर उभे असतात, पण दोघांत प्रचंड प्रेम असते. आईला मुलगा परत मिळतो, पण त्या क्षणी तो दूर निघून जातो. युद्ध समीप येते. शंखनादाचे आवाज हवेत दाटू लागलेत. कुरुक्षेत्राची धूळ उडते आहे. सर्व योद्धे आपल्या बाजूला उभे आहेत. कर्ण आपले कवचकुंडल दान करतो. हे कवच त्याच्या जन्मापासूनचं आहे, त्याची सुरक्षा कवच म्हणून. पण दान त्याच्या स्वभावात असते. तो कवच देतो आणि मृत्यूला जवळ स्वीकारतो. श्रीकृष्ण त्याच्या जवळ येतात. त्यांची नजर कर्णाच्या अंतःकरणात शिरते. ते म्हणतात, कर्ण, मी तुला सत्य सांगायला आलोय. आणि ते सत्य त्याला सांगतात की तू पांडव आहेस. तू कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहेस. कर्ण स्तब्ध होतो. त्याला हवे होते ते उत्तर आज मिळाले आहे, पण उत्तर मिळण्याची वेळ हीच त्याची शिक्षा असते. कृष्ण म्हणतात, माझ्याबरोबर ये. धर्माच्या बाजूला उभा राहा. कर्ण विचार करतो. एका बाजूला जन्माने मिळालेलं नातं असतं आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यभर साथ देणारी मैत्री असते. तो शांतपणे उत्तर देतो, देवकीच्या मुला, उशिरा दिलेलं नातं मला स्वीकारायला उशीर झालाय बघ. माझं आयुष्य मैत्रीत बांधलेलं आहे. मी दुर्योधनाचा मित्र आहे आणि तो मी शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. यावर श्रीकृष्ण स्मित करतात आणि म्हणतात, तू महान आहेस कर्णा, म्हणून तुझा शेवटही महान असेल. आता रणांगण तयार आहे. धूळ उठली आहे. रथ सज्ज झाले आहेत आणि शंखनाद घुमला आहे. कर्णाचा रथ पुढे सरकतो. समोर अर्जुन उभा आहे. 2 धनुर्धर, 2 महायोद्धे, पण 2 नियती मात्र वेगळ्या. कर्णाच्या मनात भूतकाळ चित्रासारखा फिरतो. राधा, आदित्य, गुरु, अपमान, दान, शाप, मैत्री, कुंती आणि शेवटी एकच शब्द, कर्तव्यनिष्ठा. तो आकाशाकडे पाहून म्हणतो, सूर्यदेवा, आज मी माझ्या नियतीला भेटायला निघालोय. मला शक्ती दे. कुरुक्षेत्रावर धूळ उसळली आहे. आकाश जड झाले आहे. सूर्य जणू थपकून पाहतो आहे. आज कोणाचा तेजोमय उदय होणार आणि कोणाची अखेरची संध्या रंगवली जाणार. रणभूमीवर उभे असलेले हजारो योद्धे हे जाणतात की आजचा दिवस हा इतिहास लिहिणार आहे. रथांच्या चाकांचे घरघर, घोड्यांची हिणहिणणे, नगाऱ्यांचा दणदणाट, या सगळ्याच्या मध्यभागी शांत पण ज्वालामुखीसारखा एक स्थिर चेहरा. तो होता कर्ण यांचा. त्याच्या हातात विजय धनुष्य,
पण त्याच्या अंतःकरणात न सांगितलेले शेकडो प्रश्न. त्याच्या ओठांवर शांतता आहे, पण त्याच्या रक्तात जळते एकच ज्वाला, ती कर्तव्याची. समोर आहे अर्जुन. दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी द्वेष बिलकुल नाही, पण स्पर्धा आहे, आणि स्पर्धेपेक्षा जास्त नियतीचा झालेला करार आहे. अर्जुनाला कर्णात शत्रू दिसतो, कर्णाला अर्जुनात आव्हान दिसते. अर्जुनाजवळ कृष्ण आहेत, सारथी म्हणून, मार्गदर्शक म्हणून, नियतीचे सूत्रधार म्हणून, आणि कर्णाजवळ सूर्य आहे, एक मौन साक्षीदार म्हणून. शंख वाजतो, दोन्ही धनुष्य वागतात, बाण उडतात, आकाश चिरले जाते, जमिनीत कंपन येतात, आणि प्रत्येक बाणाबरोबर कर्णाचे आयुष्य मात्र जणू आपले अध्याय वाचायला सुरू करते. तो केवळ लढत नाही, तो आपल्या जन्माच्या प्रश्नांशी झुंजतो आहे. प्रत्येक प्रहारात अर्जुनाच्या मागे व्यवस्था आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, आणि धर्माची भाषा आहे. आणि कर्णाच्या प्रत्येक प्रहारात वेदना आहे, अपमानाचा इतिहास आहे, दुर्योधनाशी बांधलेली मित्रनिष्ठा आहे, आणि कर्ण प्रत्येक वारात म्हणतो आहे, जणू मी कमी जन्माचा नाही, मी कमी कर्तृत्वाचा आहे का ते तरी बघ. युद्ध तापते. अचानक एक क्षण येतो जिथे परशुरामांचा शाप खरा ठरतो. रणांगणात अत्यंत निर्णायक वेळी कर्णाला क्षणभर त्याची विद्या विसरते. त्याचे हात थरथरतात, डोळ्यांसमोर गुरूंचा चेहरा तरळतो, त्यांना केलेले खोटे स्मरते, आणि हृदयात अपराध भावाचा एक काटा रुतून जातो. शाप फळाला येतो. कर्ण स्वतःशी म्हणतो, जे खोटे बोललो त्याची किंमत आज देतो आहे मी, आणि कदाचित हीच नियती आहे. पण तो हार मानत नाही, तो पुन्हा उभा राहतो. त्याच वेळी पुढे येतो आणखी एक प्रसंग, ज्यात त्याचं रथाचं चाक चिखलात अडकतं. रथचक्र अर्धवट जमिनीत गाडले जातात, आणि घोडे अस्वस्थ होतात. सारथी ओरडतो. कर्ण रथातून खाली उडी मारतो. जमिनीत खुपसलेले रथचक्र उपसण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हात चिखलाने माखतात, कपडे मळतात. अंगराज कर्ण आज सामान्य माणसासारखा जमिनीवर टेकून घाम गाळतो. तो अर्जुनाकडे पाहून म्हणतो, अर्जुना, क्षात्र धर्म आहे, शस्त्र खाली ठेव आणि थांब. रथ सरळ होऊ दे, आणि मग युद्ध सुरू कर. अर्जुनाचा हात मात्र धनुष्यावर ताठ आहे. त्याची नजर कृष्णाकडे फिरते. कृष्णाचा आवाज शांत आहे, पण त्यात नियमांची ज्वाला आहे. कर्णा, क्षात्र धर्माची आठवण तुला आज होते आहे. द्रौपदी वस्त्रहरणाला तू उभा होतास तेव्हा कुठे होता तुझा धर्म? अभिमन्यूला एकट्याला सर्वांनी मिळून मारले तुम्ही, तेव्हा कुठे होता तुझा धर्म? आणि आज धर्मनीतीची भाषा तू करतोस. कर्णाचा चेहरा शांत आहे. तू म्हणत नाही की मी तिथे होतो कारण मी मैत्रीने बांधलेलो होतो. तो म्हणत नाही त्या दिवसाची लाज मला आहे, पण त्याच्या डोळ्यात मात्र हे सगळं बोललं जात होतं. तो पुन्हा रथचक्र उपासण्याचा प्रयत्न करतो. आकाश दणाणते, वारा कोल्हाळतो, सूर्य देखील थांबून पाहतो. कृष्ण अर्जुला म्हणतो, हा क्षण परत येणार नाही. पार्थ, बाण सोड. अर्जुनाचा बाण धनुष्यावर चढतो. क्षणभर त्याच्या अंतर्मनातही द्वंद्व. पडलेल्या योद्ध्यावर बाण सोडणे, पण त्याच्यासमोर कृष्णाचे वचन, अन्यायांचा इतिहास आणि युद्धाची गरज असते. कर्ण वर पाहतो तसा अर्जुनाचा बाण तयार असतो. तो हसतो, शांत, थकलेले पण तेजस्वी हसू त्याच्या चेहऱ्यावर असते. मृत्यू, मी तयार आहे. मी आयुष्यभर जन्म शोधला, आज मला शेवटी उत्तर मिळाले आहे. त्या क्षणी त्याला आठवते राधेची माया, अदितीचा प्रकाश, परशुरामांचा तो शाप, दुर्योधनाची मैत्री आणि कुंतीचा थरथरणारा स्पर्श, द्रौपदीचा नकार, कृष्णाचे सत्य. आणि मग तो शेवटचा शब्द मनात म्हणतो, मी एकटा नाही, माझे सूर्यदेव माझ्या बरोबर आहेत. आणि तसा बाण सुटतो. आकाश फाटते. कर्णाचा देह जमिनीवर कोसळतो. सगळीकडे धूळ उडते आणि एक महायोद्धा शांत होत असतो. पण मित्रांनो, ही हार नाही. याच क्षणी जन्मतो तो मृत्युंजय. कारण मृत्यूला जिंकणारा तो होता कर्ण. त्याच्या देहावर मृत्यू आला, पण त्याच्या कर्तृत्वावर नाही, त्याच्या स्मृतीवर नाही, त्याच्या सत्यावर देखील नाही.
कुंतीला बातमी कळते. ती शांत बसते. तिचे अलगद अश्रू गालावरून ओघळतात आणि ती मनातल्या मनात म्हणते, मी तुला जन्म दिला पण जगण्यात नाकारले. माझ्या बाळा, तू मला माफ तर करशील का? उत्तरेचा वारा येतो. आई, मी तुझाच होतो असा आवाज तिच्या कानात ऐकू येतो. दुर्योधनालाही हे कळते. त्याच्या मैत्रीचा आधारच तुटतो. तो जमीन पकडून ओरडू लागतो. त्याच्या डोळ्यांतून बाहेर पडणारे अश्रू म्हणजे हे पराभवाचे नसतात, ते असतात एका मित्रासाठी वाहिलेले. कृष्ण कर्णाच्या मृतदेहाजवळ उभे राहतात. त्यांच्या नजरेत करुणा असते. ते कुजबुजतात, कर्ण, तू धर्माच्या बाजूला उभा राहिला नाहीस, पण तू मानवतेच्या सर्वात मोठ्या बाजूला उभा होतास मित्र, एका निष्ठेच्या. आणि म्हणूनच आजपासून तू असशील मृत्युंजय. इतिहास लिहितो कर्ण मरण पावला, पण सत्य लिहिते की एक माणूस जिंकला, स्वतःला. कर्णाचे अस्तित्व आजही आहे, कारण त्याने जे गमावले त्याची तक्रार केली नाही आणि जे मिळाले त्याचा कधी अभिमानही ठेवला नाही. काळातच युद्ध संपले. धूळ खाली बसली, रथ तुटून पडले आणि ध्वज खाली वाकले. पण एक गोष्ट मात्र उभी राहिली, एका सूतपुत्राची किंमत काय. कुरुक्षेत्रावर सूर्य मावळतो आहे. रणांगणावर धूळ हळूहळू खाली बसते आहे. तुटलेले रथ, विखुरलेली अस्त्रे, शांत झालेले नगारे आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी पडलेला एक देह, अंगराज कर्णाचा देह. मृत्यू आला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता आहे. जणू आयुष्यभर धावत असलेला प्रवासी शेवटी थकून विसावला आहे. वारा अलगद सुटतो. जमिनीवर पडलेली पाने सळसळतात. जणू निसर्ग स्वतः शोक व्यक्त करतो आहे. इतका मोठा योद्धा गेला आहे आणि जग त्याला कोणत्या नावाने लक्षात ठेवणार? एक सूतपुत्र म्हणून, की दानवीर म्हणून, की दुर्योधनाचा मित्र म्हणून, की मृत्युंजय म्हणून? कर्णाचा रथ दूर गेला आहे, पण त्याची आठवण अजूनही रणांगणावर तरंगत आहे. तिथेच अर्जुन शांत उभा आहे. हातातले धनुष्य खाली आलेले आहे. त्याच्या छातीत मात्र विचित्र ओझे आहे. त्याने शत्रूचा वध केला आहे, पण आज हा विजय त्याला हलका वाटत नाही. त्याच्या अंतर्मनात आवाज उठतो आहे की मी कोणाला मारले? फक्त शत्रूला, की मी स्वतःलाच मारले? कृष्ण त्याच्या बाजूला उभे आहेत. अर्जुन विचारतो, तो इतका महान होता तरी तो आमच्या सोबत का आला नाही? कृष्णांचा आवाज खूप शांत आहे. अर्जुना, माणूस फक्त विचारांनी जगत नाही, तो जगतो त्या लोकांसाठी जे त्याच्या सोबत उभे राहतात. दुर्योधनाने त्याला सन्मान दिला म्हणून तो त्याच्या सोबत उभा राहिला. धर्म समजण्यासाठी आयुष्य लागते आणि निष्ठा समजण्यासाठी हृदय लागते. कर्णाकडे जे होतं तसं हृदय. कुंती आपल्या तंबूत बसलेली आहे. तिच्या समोर दिवा लुकलुकतो आहे. ती निर्विकार दिसते, पण तिचे आतले तुकडे झालेले आहेत. तिच्या डोळ्यांसमोर सतत एकच दृश्य फिरत आहे. नदीवर तरंगणारी ती टोपली, त्या टोपलीतले ते बालक आणि आज रणांगणावर पडलेला तोच पुरुष. ती मनात म्हणते, मी आई होते पण मी भ्याड होते. मी तुला जन्म दिला पण जगापुढे मान झुकली म्हणून तुला सोडलं. आज तू गेला आहेस आणि मी जिवंत आहे. हा माझा शिक्षा म्हणून आलेला आयुष्यातला अनुभव असेल. कृष्ण तिच्या जवळ येतात. कुंती त्यांच्याकडे पाहून म्हणते, मी त्याला गमावलं का? कृष्ण हसतात आणि म्हणतात, नाही, तू त्याला गमावलं नाहीस. तो जन्मता तुला सोडून गेला नाही, तू त्याला सोडलास. पण तो शेवटच्या श्वासापर्यंत तुझाच राहिला. तू आई होण्यास उशीर केला, पण तो मुलगा होण्यात उशीर झालेला नव्हता. कुंती डोळे मिटते. तिला कर्णाच्या शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू येतो. आई, तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, पण 6वा मी मात्र जिवंत नाही राहणार. ती फुटून फुटून रडत राहते, कारण तिचे अश्रू खूप आता कोरडे होत जातात. आज तिच्या मनावर केवळ एक भार असतो, अपराध भावाचा. राधा कर्णाचा देह पाहते. तिच्या हातात तीव्र थरथर असते, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र सुन्न शांतता असते. ती त्याच्या कपाळावर हात ठेवते आणि हळूच हसते. लोक तुला अंगराज म्हणाले,
जग तुला वीर म्हणेल आणि माझ्यासाठी तू फक्त माझा मुलगा राहशील. ती कुजबुजते, तू जिंकलास का हरलास हे मला माहीत नाही, पण तू जगला तसा जगासारखा कोणी जगत नाही. दुर्योधनाला कर्णाच्या मृत्यूची वार्ता मिळते. त्याचा विश्वास जणू जमिनीवर कोसळतो. तो आपल्या तंबूत उभा राहून ओरडतो, कर्ण मला सोडून गेला. त्याच्यासाठी हा केवळ एका योद्ध्याचा मृत्यू नाही, तो त्याच्या आत्मविश्वासाचा भंग आहे. हा त्याच्या मनातील शेवटचा आधार तुटणे आहे. तो जमिनीवर बसतो, मुठी आवळतो. जग मला दुष्ट म्हणेल, शत्रू म्हणेल, पण तू मला मित्र म्हणालास आणि हेच माझं जीवन होतं. कर्णाच्या मृत्यूनंतर कृष्ण एकटे चालत जातात. त्यांच्या चेहऱ्यावर न दुःख न आनंद, फक्त गोड जाण. ते म्हणतात, कर्ण तू धर्माच्या वाटेपासून दूर होतास, पण तू माणुसकीपासून दूर नव्हतास. तू नियतीचा खेळाडू होतास, पण स्वतःच्या निवडींचा स्वामीही होतास. मृत्यू कर्णाला जिंकू शकला नाही, कारण मृत्यू फक्त शरीर संपवतो, स्मृती नाही. कथेचा अंत करतोय, पण प्रतिध्वनी नाही. कर्णाची कथा आता योद्ध्यांच्या ओठांवर आहे, आईंच्या मनात आहे, मित्रांच्या आठवणीत आहे. तो जिथेही आठवला जाईल तिथे एकच गोष्ट सोबत येईल, माणसाच्या जन्मापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला किंमत असते. मित्रांनो, रात्र पुन्हा काळी होते, पण ती काळीपणाने आज वेगळी आहे. ती दुःखाची सावली वाढवते, पण त्याच वेळी एका तेजाची अनुभूती देते. कर्णाचा देह तिथे मातीवर विसावला आहे, पण त्याचे अस्तित्व मात्र आकाशात मिसळलेले आहे. कोणीतरी विचारतो, कर्ण हरला का? उत्तर येते, देहाने हरलाय, पण आत्म्याने मात्र तो जिंकलाय. कारण तो शेवटपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहिला. त्याने ज्या नात्यांना स्वीकारले त्यांना शेवटपर्यंत निभावले. तो जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होता. कुंती समोर आकाशाकडे पाहत असते आणि कुजबुजते, माझ्या मुला, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, पण मी ते सांगू शकले नाही, म्हणून तू केवळ मृत्युंजय नाहीस, तू माझ्या अपराध भावाचाही स्वामी आहेस. मुला, तू माझ्या अपराध भावाचा स्वामी आहेस. कृष्ण शेवटी शांत आवाजात म्हणतात, इतिहास तुला योद्धा म्हणेल, कवी तुला नायक म्हणतील, धर्म तुला वादाचा विषय करतील, पण माझ्यासाठी तू एक सत्य आहेस. माणूस आपल्या जन्मापेक्षा मोठा होऊ शकतो, हे तू सिद्ध करून दाखवलंस कर्ण. आता रणांगण शांत झाले आहे, पण कर्णाची कथा संपलेली नाही. ती लोकांच्या ओठांवर, हृदयात, तत्वज्ञानात जिवंत होत आहे. मृत्युंजय म्हणजे मृत्यू जिंकणारा नव्हे, तर जिवंतपणे स्वतःला जिंकणारा होय. रात्रीचे आकाश आज वेगळे दिसते आहे. तारे नेहमीसारखे चमकत नाहीत, ते जणू स्थिर उभे राहून खाली पाहत आहेत. खाली जिथे एक योद्धा मातीवर विसावला आहे, पण एक व्यक्तिमत्व इतिहासावर कोरलं गेलेलं आहे. अंगराज कर्ण म्हणजेच मृत्युंजय कर्ण. कर्ण गेला, पण त्याच्या जाण्याने अनेक जण जिवंत झाले. त्यांचे अपराध, त्यांची भीती, त्यांचे प्रश्न, हे सगळं जिवंत. कुरुक्षेत्रावर फिरणारा प्रत्येक वारा आज एकच नाव कुजबुजतो, कर्ण कर्ण कर्ण. आणि त्या नावाबरोबर जाणवते ती एक वेदना, पण त्याहूनही तीव्र जाणीवा, आणि त्याच अगदी जिवंत. कर्णाचा मृतदेह जळून राख होईल, पण त्याचा प्रश्न नाही जळणार, जो होता, माणूस कोणाने ठरतो, जन्माने की कर्माने? कुंती त्या प्रश्नासमोर बसलेली आहे. तिच्या समोर दिवटी लुकलुकत आहे आणि तिला वाटतंय की हा दिवा कधीच विझू नये. कारण जर तो विझला तर अंधार फक्त तंबूत नाही तर तिच्या आयुष्यात पसरेल. तिला आठवते त्या दिवसाची ती सकाळ, जेव्हा तिने बालकाला टोपलीत ठेवून नदीवर सोडले होते. त्या लहान हातापायांची हालचाल, ते ओले डोळे, तिच्या डोळ्यांतून पाणी गळत होतं, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. आज मात्र ती मागे वळूनच बसलेली आहे, आपल्या भूतकाळाकडे पाहत. ती मनात म्हणते, कर्ण, मी तुझी आई होते, पण मी धाडसी नव्हते. समाजाच्या भीतीने मी मातृत्व हरवले. आज तू नाहीस आणि माझ्या हातात बघ ना, काहीच उरलं नाहीये. कृष्ण तिच्या समोर येतात.
त्यांच्या डोळ्यात करुणा आहे, पण त्यात सौम्य कठोरता देखील आहे. ती असते सत्याची. कृष्ण म्हणतात, कुंती, प्रत्येक निवडीची किंमत द्यावी लागते. तू समाजाला घाबरलीस, त्याची किंमत आज तू दिली आहेस. कर्णाने मैत्री निवडली, त्याने आपले जीवन दिले, पण दोघेही तुम्ही चुकीचे नव्हतेच ग. तुम्ही दोघेही तुमच्या भीतीचे आणि तुमच्या प्रेमाचे कैदी होते. कुंती विचारते, मी त्याच्यावर प्रेम केलं होतं का? कृष्ण उत्तर देतात, हो, पण प्रेम केवळ भावना नाही, प्रेम धैर्य देखील आहे. जिथे धैर्य तुटते तिथे प्रेम मात्र अपूर्ण राहते. राधा आपल्या कक्षात बसलेली आहे. तिच्या मांडीवर कर्णाचा शिरोभाग ठेवलेला असावा असे ती पुन्हा पुन्हा कल्पते. तिच्या हातात अजूनही उष्णता जाणवते, जणू मुलगा अद्याप जिवंत आहे. ती कुजबुजते. लोक विचारतील, कर्ण कोण होता? आणि मी अभिमानाने सांगेल, तो माझ्या मायेचा आधार होता. माझ्या कुशीत जन्माला नव्हता, पण माझ्या कुशीत मात्र तो वाढला होता. तिच्या डोळ्यांसमोर त्याचं बालपण नाचते. त्याची पहिली धनुष्यबाणाची ओढ, पहिली जिंकण्याची हाव, पहिल्या अपमानाचे चटके आणि त्याचं ते पहिलं स्वप्न तिच्या डोळ्यांसमोर तरंगून जातं. ती हसते, रडत नाही, कारण तिच्या अश्रूंनी त्याला परत येता येणार नाही, पण तिच्या आठवणींमध्ये तो कायम उभा, जिवंत, अगदी अवखळ बनून राहील. युद्ध संपले आहे, पण कथा नाही. कर्णाविना दुर्योधन तुटतो. सत्ता, अभिमान, महत्वाकांक्षा सगळं होतं त्याच्याकडं, पण जे खरं होतं ते कर्ण होतं. आणि आता तो कर्ण नाही. तो मनात म्हणतो, मी हारलो कदाचित युद्धात, पण मी आधीच हरलो होतो जेव्हा मी एकमेव मित्र गमावला होता. इतिहास दुर्योधनाबद्दल वेगवेगळं लिहील, दुष्ट, अहंकारी, अधर्मी, पण कर्णासाठी तो मित्रच होता ना. आणि कर्णासाठी एवढीच ओळख पुरेशी होती. कर्णाचा विचार करताना शांत बसलेला असे कृष्ण आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो, कर्ण, तू धर्मशास्त्राने महान नव्हतास, पण तू मनुष्य म्हणून विशाल होतास. तू सूर्यासारखा होतास. तुझ्या तेजात लोक जळाले, पण तू स्वतः मात्र जळत राहिलास. तो पुढे जोडतो, तुझ्यात दोष होते, अहंकार, कडू शब्द, कठोर होते, पण त्याच सोबत दान, करुणा, निष्ठा देखील होती. आणि म्हणूनच तू संपूर्ण होतास कर्ण. तू संपूर्ण होतास. एक जखमी पण एक तेजस्वी मनुष्य होतास. मित्रांनो, मृत्युंजय म्हणजे काय? मृत्यूला हरवणारा की मृत्यू समोर हसणारा? कर्णाने मृत्यूला हरवले नाही, त्याने त्याला स्वीकारले, आणि स्वीकारण्यातही एक कर्णाचा विजयच होता. जग त्याला विचारत राहील, कर्ण, तू कुणाच्या बाजूला उभं राहायला हवे होते रे? पण कर्णाचे उत्तर मात्र स्पष्ट होते, मी जिथे उभा राहिलो तिथे मी पूर्ण मनाने उभा राहिलो. अर्धवट जगण्यापेक्षा मी तुटून पण पूर्ण जगणे निवडले. हा माणूस स्वतःच्या जखमांपासून कधीच पळाला नाही. त्याने त्या जखमा आपल्या अस्तित्वाचा भाग मानल्या, आणि म्हणूनच तो मृत्युंजय झाला. तुम्हीही थांबा. हा फक्त कर्णाचा प्रवास नाही, ही त्या प्रत्येक माणसाची कथा आहे, ज्याला कधीतरी नालायक म्हटले गेले, कमी लेखले गेले, वंचित ठेवले गेले, तरीही ज्याने स्वतःला कधी सोडले नाही. मित्रांनो, कर्णाची कथा सांगते, तुमचा जन्म तुमची ओळख ठरवत नाही, तुमची कर्मे तुमची ओळख ठरवतात. कर्ण सांगतो, माझे भाग्य इतरांनी लिहिले, पण मी माझ्या निवडी मात्र स्वतः केल्या. मित्रांनो, ही कथा संपत नाही, ती अनेकांच्या जीवनात सुरू राहते. सूर्य पुन्हा उगवतो. प्रत्येक सकाळ नवीन असते, पण काही सकाळी इतिहासावर सावली टाकून उगवतात. आजची सकाळ तशीच आहे. कर्ण नाही, पण त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र अगदी तशीच अधांतरी आहे. आकाश निळे आहे, पण त्या निळाईत एक वेदना मिसळलेली आहे. मानव कथांमध्ये काही व्यक्तिरेखा फक्त जगत नाहीत, त्या जगाला प्रश्न विचारतात, आणि कर्ण त्यापैकी एक. तो गेला, पण तो मागे अनेक प्रश्न जिवंत ठेवून गेला. न्याय म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे काय? जन्मापेक्षा कर्म मोठे का खोटे? निष्ठा चुकीच्या माणसाशी असली तर ती चुकीची ठरते का? आई होणे म्हणजे फक्त जन्मे देणे असतं का, की ते स्वीकारणं हे असतं? असे अनेक प्रश्न कर्ण आपल्या समोर उभे करून गेला.
आणि प्रत्येक प्रश्नासमोर कर्ण मात्र जशाच्या तसा उभा असतो, शांत, उजळ आणि जखमी. मित्रांनो, युद्ध संपतं. विजेते आणि पराभूत यांची यादी तयार होते, पण कर्ण त्या यादीत बसतच नाही. तो विजेत्यांनाही आणि पराभूतांनाही, या दोघांनाही वेगळं ठरवतो. तो स्वतंत्र असतो आणि तो स्वतःच्या मापदंडावर जगलेला असतो. श्रीकृष्ण शांतपणे एका टेकडावर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ स्मित आहे. त्यांच्या मनात युद्धाचे सर्व प्रसंग चित्रासारखे फिरत आहेत. ते म्हणतात, कर्ण, तू माझ्या बाजूला उभा राहिला असतास तर इतिहास वेगळा लिहिला असता. पण तू जिथे उभा राहिलास तिथे तू पूर्ण मनाने उभा राहिलास. धर्माचे मोजमाप शास्त्र करतात, पण माणुसकीचे मोजमाप हृदय करतात. हे तू दाखवून दिलंस कर्ण. कुंती निवांत बसलेली आहे. तिच्या मांडीवर एक रिकामेपण आहे. ती अनेकदा हात पुढे करते, जणू कोणाचं तरी डोकं तिच्या मांडीवर ठेवावं असं तिला वाटतंय. मग शांतपणे हात परत ओढते. तिला आठवतो तो क्षण जेव्हा कर्णाने तिला म्हटलं होतं की आई, माझ्यासाठी काही मागू नकोस. मी जे काही आहे ते माझ्या मैत्रीचं देणं आहे. ती आकाशाकडे पाहून म्हणते, कर्ण, मी तुला 2 वेळा हरवले. पहिल्यांदा जेव्हा तू सोडले आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुला स्वीकारायला उशीर केला. पण तिच्या आवाजात करुणेसोबत अभिमानही तेवढाच होता. तू माझा मुलगा होतास आणि तू जसा जगलास तसंच मातृत्व पूर्ण होत असतं. राधा घराच्या ओट्यावर बसलेली आहे. अंगणात वाऱ्याने धूळ उडते. ती त्या धुळीत आपल्या मुलाचे पाय शोधत आहे, जो बालपणी मातीमध्ये खेळत होता. ती शांतपणे म्हणते, कर्ण, लोक तुला महायोद्धा म्हणतील, दानवीर म्हणतील, नायक म्हणतील, पण माझ्यासाठी तू कायमचा राहशील. तू माझ्या राधेचा कर्ण. कर्णाची कथा आज केवळ पुराण किंवा इतिहास नाही, ती प्रत्येक माणसाच्या मनाचा आरसा बनलेली आहे. किती जणांना तो स्वतःमध्ये कर्ण दिसतो, ते जन्मामुळे कमी लेखले गेले, संधीपासून दूर ठेवले गेले, पण ज्यांनी स्वतःला कधी सोडले नाही. मित्रांनो, कर्ण काय शिकवतो? जन्मावर तुमचा अधिकार नसतो, पण तुमच्या निवडींवर मात्र तुमचाच अधिकार असतो. कर्णाचे जीवन सांगते, जखमी माणूस निर्दयी व्हायलाच पाहिजे असं नाही, तो विशालही होऊ शकतो. कर्णाची मैत्री सांगते, निष्ठा कधी तर्काला हरवते, पण ती माणसाला मोठं करते. कर्णाचा मृत्यू सांगतो, हार म्हणजे फक्त देहाची थांबलेली धडपड, ही आत्म्याची नाही. मृत्युंजय म्हणजे मृत्यूला टाळणारा नाही. मृत्युंजय म्हणजे जगाच्या सर्व अपमानांवर, अन्यायांवर, जखमांवर मात करून स्वतःला स्वीकारणारा. तुमच्यातला कर्ण कुठे आहे? बघितलाय? बहुतेकांच्या आयुष्यात कुठेतरी एखाद्या शिक्षकाच्या नजरेत कमी पडलेला विद्यार्थी असतो, एखाद्या स्पर्धेत हरलेला पण हार मानायला नकार देणारा तरुण असतो, एखाद्या नात्यात कमी समजला गेलेला मनुष्य असतो, तर सतत सिद्ध करावे लागलेला एक कर्मचारी देखील असतो. कुठे आईकडून, समाजाकडून, नशिबाकडून मान्यता शोधणारा तो एक जीव अडकत असतो. ही कथा त्याच एका जीवाची. तुम्ही या कथेला फक्त ऐकून जाऊ नका, क्षणभर थांबा, स्वतःला विचारा, मी माझ्या जखमांशी पळत आहे का? की त्यांना स्वीकारून मी मजबूत होत आहे? मी माझ्या जन्माला दोष देतो आहे का, की माझ्या कर्माने माझी ओळख घडवत आहे? जर तुमच्या मनात या कथा ऐकताना शांतपणे एक आवाज उठला असेल की मीही करू शकतो, मीही उभा राहू शकतो, तर मित्रांनो, कर्ण तुमच्या आतमध्ये अजून जिवंत आहे. कारण मृत्यू हे शेवट नसतातच. कथा जिथे संपतात तिथूनच प्रतिध्वनी सुरू होतात, आणि मृत्युंजय म्हणजे हाच प्रतिध्वनी, जो काळाच्या पलीकडे जाऊन म्हणतो, मी जखमी होतो पण मी झुकलो नाही, मी नाकारला गेलो पण मी स्वतःला मात्र नाकारले नाही, कारण मी मृत्युंजय आहे. आणि इथे ही कथा थांबते, पण प्रवास मात्र इथे संपत नाही. कारण कर्ण फक्त इतिहासातला योद्धा नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या आत कुठेतरी जिवंत आहे. तो त्या माणसात आहे जो पडतो पण तुटत नाही, जो नाकारला जातो पण स्वतःला नाकारत नाही, जो हरतो पण झुकत नाही.
मित्रांनो, जर या कथेनं तुमच्या मनात एखादा विचार पेटवला असेल, एखादी जखम हलवली असेल किंवा एखादा प्रश्न उभा केला असेल, तर ही कथा यशस्वी झाली. अशाच थरारक, अंगावर काटा आणणाऱ्या आणि मनाला हादरवणाऱ्या कथांसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे कथा फक्त सांगितल्या जात नाहीत, तर कथा जगल्या जातात. चला, आज इथेच थांबूयात, पण पुन्हा भेटूयात अशाच थरारक, अशाच अंतर्मुख करणाऱ्या आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या कथेत. तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहा आणि लक्षात ठेवा, जन्म तुमच्या हातात नसतो, पण तुम्ही कसे उभे राहता हे पूर्णपणे तुमच्या स्वतःवर अवलंबून असते. भेटूयात पुन्हा.